बाईपणाची कहाणी. बघितलं ना, तिचं नुसतं नाव घेतलं आणि तुमच्या हातून पूजेचं ताट निसटलं, भक्तीला लागलं. करणी हो करणी, बोला ना, आता का गप्प बसलात? तू गप्प बैस आणि या सगळ्या गोष्टींकडे माझ्या नजरेने बघ. वसुधा गावात आली त्या दिवसापासूनच्या घटना आठव. म्हणजे आपण आंधळे झालोत गोदे. प्रत्येक गोष्टीकडे आपण वाईटच नजरेने पाहतोय. त्या दिवशी वसुधा आपल्या दारात आली, तहानेनं व्याकुळ झाली होती. मला थोडं प्यायला पाणी मिळेल का? खूप तहान लागली हो. नाही नाही नाही, नको नको, जा तुम्ही इथून, जा जा लवकर. पण आपण तिला पाणी नाही दिलं, तसंच परत पाठवलं आणि त्याच वेळी भक्तीच्या हातावर गरम दूध सांडलं. वसुधा देवळात राहिली. देवी समोर तिने दिवा लावला, पण तो विझला नाही. त्या गरीब म्हाताऱ्या कुष्ठरोगी बाईची सेवा केली. कालिंदीला आवाहन दिलं. त्या सविताला जयसिंग आणि कुबड्याच्या नाकावर टिचून वाचवलं. हे सगळं कशाच्या जोरावर? नेसत्या वस्त्राशिवाय तिच्याजवळ काहीही नाहीये. गोदे, देवीचा वरद हस्त असल्याशिवाय माणूस इतका निर्भय असूच शकत नाही. आत्ताही तू वसुधाला काहीतरी बोललीस आणि बघ, भक्तीच्या पायाला लागलं. हा योगायोग असेल कदाचित, पण वसुधाच्या चेहऱ्याकडे बघ. तोच देवीचा अष्टसात्विक भाव आणि भक्तांना अभय देणारी मुद्रा. गोदे, हा देवीचा संकेत असावा. देवीचा संकेत ओळख गोदे, देवीचा संकेत ओळख. मस्त झालं सरबत. मला वाटतं सविता, आपण सुरुवात शाळेपासूनच करायला हवी. शिकल्याशिवाय भय जाणार नाही, दृष्टी मिळणार नाही, खरं खोटं जोखण्याची क्षमता वाढणार. हो आई, मलाही दिगंबरांची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान मिळेल. आपण शाळेपासूनच सुरुवात करूया. आणि एकदा शाळा सुरू झाली ना की थोडे तरी गावकरी आपल्या बाजूने होतील. मग आपण पाण्याचा प्रश्न हातात घेऊया. सरकारी कागदपत्र, आलेले आदेश, निधी सगळ्याची तपासणी केली ना की आपली बाजू अगदी भक्कम होईल. दारूचे गुत्ते बंद करणं आणि दवाखाने चालू करणं हे आपलं पहिलं काम. अगदी बरोबर आहे. पण आधी आपण शाळेसाठी काय काय गोष्टी लागणार आहेत ते सगळं लिहून काढूया. चालेल. आई, अगं अगं, माझ्या मुलाने, नवऱ्याने माझी आठवण काढली असेल म्हणून ही उचकी आली. बाबा बाबा, एक आनंदाची बातमी. आपण हे शहर सोडून चाललोय. माझ्या एका मित्राच्या मदतीने मला गावात एक नोकरी मिळाली आहे, ग्रामसेवक म्हणून. हे शहर सोडून आपण लवकर निघून जाऊया. इथली कटकट, गडबड, गोंधळ, घुसमट या सगळ्यापासून दूर. हा, अरे मी पेढे घेऊन आलोय, घ्या घ्या.
आई, तुझ्या आणि बाबांच्या आशीर्वादानेच मला ही नोकरी मिळाली, ग्रामसेवकाची. मी हे शहर सोडून चाललोय आई, गावाला. आणि या शहरात आता उरलंय तरी काय? शेखर दादा, समीर दादा, संपदा सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. उरलो मी आणि बाबा. आणि नाही आई, मी असं मानतच नाही की तू नाहीयेस. अगं, तुझी माया माझ्या मनात इतकी भरून राहिली की मला सतत असं वाटतं तू आहेस माझ्यासोबत. खरंच. पण तू गेल्यापासून या शहरात मनच नाही रमत ग. सतत असं वाटतं कुठेतरी दूर निघून जावं. म्हणून चाललोय, गावाला चाललोय. बाबांना सोबत घेऊन चाललोय. तिथे नवी माणसं, नवा गाव, झाडं, पानं, फुलं, हिरवीगार शेत. मला असं वाटतं बाबांना तिथे बरं वाटेल. ती शेतं बघून त्यांना त्यांचं शेत आठवेल, त्यांचं मन जागं होईल. मला तुझा आशीर्वाद हवा आहे. आयुष्यात पहिल्यांदा एका जबाबदारीच्या जागेवर काम करणार. मला आशीर्वाद दे, माझ्या सोबत राहा. काय नवीन ग्रामसेवक? अहो काय बोलताय काय कदम साहेब? हं? आज दिवसाच काय चेष्टा करताय गरीबाची? साहेब, तुम्ही आणि गरीब सोडा हो, पण बातमी ही खरी आहे. थोडा हो, काय ते ग्रामसेवकाचं घेऊन बसलंय. ग्रामसेवक आम्हाला हवा तसा आम्ही बदली करून घेतो. हां, फक्त ते आमच्या ताटाखालचं मांजर पाहिजे. ओट म्हटल्यावर उठायचं, बस म्हटल्यावर बसायचं, बस. पण साहेब, ते आता दिवस राहिले नाहीत. म्हणजे दिगंबर प्रकरण नाशिकपर्यंत पोहोचले. गावातल्याच कुणीतरी नाशिकपर्यंत तक्रार केली, त्यामुळे ही हालचाल वरच्या लेवलवर होते. ग्रामसेवक पण तेच पाठवतील आणि त्यांना एक ऑफिसही मिळणार आहे. यायला म्हणजे हे लक्षण गळायची येईल असं दिसतंय. यो नवीन ग्रामसेवक आमची अंडी पिल्ली बाहेर काढणार बहुतेक. काय करणार साहेब, आम्ही चाललो ना. चाललो म्हणजे? आमची बदली झाली, नवा इन्स्पेक्टर येणार. काय लावलंय का तुम्ही? यायला आमचाच बंदोबस्त करायला निघालं होय? काय इलाज नाही साहेब, काय करणार. आला ती उद्या आम्हाला काय फरक पडतोय? ते बसणार तालुक्यात, आमचं इकडं राज्य आबादी. गावात एक नवी चौकी बांधण्याचे आदेश आहेत आणि एक नवा इन्स्पेक्टर, तो रोज इथे हजेरी देणार. अहो, हे सगळं वरून चाललंय, म्हणून तर वरच्या लोकांचं लक्ष इकडे लागलंय. तुम्ही फक्त सावध राहा. अरे कुणी वळवलं हे लक्ष? त्याच्या काय करावं काय सुधारणा झाले हो. एक काम धड व्हायला तयार नाही. एवढं सगळं व्यवस्थित जुळवून आणलं होतं, पण कुठल्या कोण गावात ती बाई तर येते काय आणि सगळ्यावर बोळा फिरवते काय? कुणातरी नरड दाबावंच वाटत. नरड. मालक 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 काय मालक? पुढं बोल ना माझ्या बापा. दादासाहेब काहीच खायला तयार नाहीयेत. काय आणि एकदम एकदम काय? एकदम त्यांची तब्येत खालावली आहे. सारखी सारखी धाप लागते त्यांना. घे ना, काय सुख बोचतंय काय? किती बी खायला घाला म्हाताऱ्याला, हा? पण कागदावर सही काय करायला तयार नाही. का की गिळ की फुकट आहे गिळ. काय काळजी करू नको. तू जोपर्यंत कागदावर सही करत नाही ना,
तुला मरू देत नाही मी, असं थोडं थोडं खायला देणार. यायला बाहेरच्या लोकांनी डोकं फिरवलंय, इकडे हे घरची तुम्ही ना, कर की सई. मला खायला द्यायचं नाही अशी तुझीच आज्ञा होती ना. मग आता काय वाईट वाटतंय? मी मेलो तर तुला काहीच मिळणार नाही हे ठाऊक आहे तुला, म्हणूनच तडफडतोयस तू. तडफड तडफड, मी मरेन पण तुझ्यासारख्या उलट्या काळजाच्या माणसाला एक दमडीही देणार नाही मी. मालक मालक मालक, कुपडे आलाय, तुम्हाला लगोलग बोलवलंय. तू खा. पप्पाला भूक नाही, पप्पांना भूक नाही. ह्या आता नाकावर टिकून ती शाळा बी सुरू करतीये चिठ्ठीवर बसलेली, आणि बरोबर तिच्या ती महामाया आहेच. आता शाळेत जाऊन बसेल आणि आपल्या विरुद्ध गावाला शिकवेल, आणि आपण नुसती बसलोय खलबत करत. ती शाळा लाख सुरू करेल, पण त्या शाळेत कुणी यायला तर हवं ना. अगं मोठाई, ती मरणाच्या दारातनं परत आली आहे चमत्कार झाल्यासारखी. लोक तिच्या आणि त्या महामाईच्या भजनी लागायला वेळ लागणार नाही, आणि तू तिची बेडकीच केलीच नाहीस ना अजून. काय यार, एक गोष्ट आपल्याला हवी तशी होत नाही. तिकडं त्या म्हाताऱ्याने वाता आणलाय माझ्या, याला न सही करते न गिळतंय. काय होणार काय कळणं झालंय. ती महामाया, आपण तिचं काही वाकडं करू शकलेलो नाहीये, कळलं. आणि ती दुसरी कोणती याची दिगंबरची बायको, ती शाळा सुरू करते. तू करायचं काय दिदी? ती दिसते तितकी भोळी भाबडी नाहीये. मंत्र तंत्र जादू टोणा करण्यात माहीर दिसतीये. ती माहीर आहे का काय ते सोड, मी काय म्हणतो माझा ऐक. तिच्यावर मारेकरी घालूया. ती मेली की आपण नामा निराळे तरी फेकून द्यायचं कुठेतरी जंगलात, आहे काय नाही काय रे. पण सावधानता बाळगावी लागेल. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. उद्या ती वसुधा संपलेली असेल. नाही, तू म्हणते ते सगळं बरोबर आहे, पण जे काय आपल्याला करायचं ते फार जपून करायला लागेल. कारण आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. जो कदम त्याची ट्रान्सफर झाली म्हणत होता, कोणतरी नवीन येईल तेव्हा सावध राहायला पाहिजे आपल्याला. काय? मग सविता,
शाळा स्वच्छ करून आलो. दमायला झाले अगदी. पण काही म्हण, मनाला खूप बरं वाटतंय. हो ना, अक्षरशः एक लहानशी लढाई जिंकल्यासारखंच वाटतंय. पण आई, खरी लढाई तर पुढे आहे. शाळेत शिकण्यासाठी मुलं कुठून आणायची? लोक खूप घाबरलेले आहेत. मुलांना काही होऊ नये म्हणून भीतीपोटी त्यांना पाठवणारही नाहीत. खरंच मन कशी वळवायची हे तसं कठीणच काम आहे. पण त्यापेक्षा मला जास्त भीती वाटते ते जयसिंग आणि कालिंदी काय काय विघ्न आणतील याची. खूप सावध राहावं लागेल आपल्याला, कारण मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरच असेल. सविता, आपल्या शाळेची पहिली विद्यार्थिनी कोण असेल माहितीये? दादू भटांची मुलगी. भक्ती पण येते का? गोदाक्का, ए गोदाक्का, कोण आहे? अगं बाई, अगं आलीस ती एकदम घरातच घुसलीस का? बाई 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 बाई, आई जगदंबे, काय दिवस दाखवलेस ग? अगो, नवरा जाऊन 4 दिवस झालेत ना तुझा, आणि आमचं घर विटाळायला आलीस का ग? गोदाक्का, काय बोलताय तुम्ही हे? काय घडले ते ठाऊक आहे ना तुम्हाला? बिचारी एवढा दुःखाचा डोंगर बाजूला सारून कालपासून शाळा स्वच्छ करायला घेतली आहे तिने, उद्या सुरू करण्यासाठी. गोदाक्का, खर तर तुमचं घर म्हणजे ज्ञानाची साधना करणार. भक्तीला पाठवणार आहात ना तुम्ही शाळेत? हात जोडते ग तुझ्या पुढे. तुझ्या या मोठ्या मोठ्या गोष्टी आम्हाला झेपणाऱ्या नाहीत. तू कोण, कुठली, का आलीयस आम्हाला ठाऊक नाही. नाही म्हणजे तू असशील मोठी समाज सुधारक आणि करशील गावाचा उद्धार, पण मी, माझा नवरा आणि माझी मुलगी आम्ही अगदी सामान्य माणसं आहोत ग. आणि त्या कालिंदीशी वैर पत्करण्याची हिंमत तुझ्यात असेल, आमच्यात नाही. या गावात राहायचंय गो आम्हाला, आणि पाण्यात राहून माशाशी वैर नाही पत्करता येत. तू थोर आहेस, पण तुझं हे थोर पण तुलाच लख लावो. आम्हाला याच्यात ओढू नको. जा जा तू. अमंगळाचा संचार, अमंगळाचा संचार, भारंभार अनाचार, भारंभार अनाचार. हे भूत प्रेत पिशाचांनो, भारवून टाका हा संसार, भारवून टाका हा संसार. हा मोठाई, हे नीट जपून ठेवायचं, कळलं? विसरायचं नाही, अजिबात विसरायचं नाही. काळजी करू नकोस मोठाई, मी सगळं बरोबर करतो. सकाळी काम तमाम. चांगलीच बातमी घेऊन येतो मोठाई.